प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीने आता आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर निवडणुकीला आता काही बोटावर मोजणे इतके दिवस आले, मात्र भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी ताकद वाढताना आपल्याला पाहायला मिळते। स्वतः आर एस कुमार असतील, सलीमजी असतील, जे या भागातून इच्छुक होते, मात्र त्यांनी आता स्वतः जे आहे या चारही उमेदवारांना पाठिंबा दिलाय। त्या अनुषंगाने आता भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितच या ठिकाणी वाढलेली आहे। अनेक वेळा तुम्ही या भागात नेतृत्व केलेलं आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही इच्छुक होता, मात्र पक्षाचा आदेश मानत तुम्ही आता या चारही उमेदवारांना पाठिंबा दिलाय। तुमची देखील या ठिकाणी ताकद आहे। एकंदरीत काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, काय विजयाचा विश्वास वाटतो? प्रतिसाद एक्स्ट्रीमली गुड, जिथे जाईल तिथे प्रतिसाद चांगला आहे। पक्षाचा आदेश आहे, शेवटी पक्षामध्ये राहायचं असेल तर पक्षाचा आदेश ऑबे करायला लागेल। आम्ही चारही कॅन्डिडेटना पॅकअप करतो। एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची, भारतीय जनता पार्टीला मानणारे या ठिकाणी वर्ग आहे। तुम्ही स्वतः नाराज नव्हता, पक्षाचा आदेश मानून सक्रियतेने आपण पाहतोय प्रचार करतो। एकंदरीत काय नागरिकांची भावना येतात तुमच्यापर्यंत? नागरिकांची भावना चांगली आहे। ते कमल ज्या ज्या घरात जातो ते म्हणतात आम्ही तुम्हालाच वोट देणार। प्रतिसाद चांगला आहे। एकंदरीत काय विजन असणार आहे यंदाचं? तुम्ही ज्येष्ठ आहात, या सर्व उमेदवारांना काय मार्गदर्शन झालेलं आहे, एकंदरीत काय सांगाल? एकंदर जे विकासाचं काम पुढे चालू ठेवा, काही नवीन प्रोजेक्ट करायचं असेल, स्विमिंग पूल नवीन करायचं असेल, सिमेंट रोड या टर्मला त्यांनी नवीन सिमेंट रोड केलेलं आहे। आतापर्यंत सिमेंट रोड झालं नव्हतं, या चारही नगरसेवकांनी सिमेंट रोड, आता इथे पण सिमेंट रोड झालेलं आहे। उर्वरित भाग सुद्धा थोडं थोडं सिमेंट रोड करा, असं विकासाचं काम करा चांगल्या पद्धतीने। आणि सर्वात म्हणजे LIG मध्ये जे बांधकाम झाले, अनऑथराइज बांधकाम, ते रेग्युलराइज नाही झालं, पण आता सरकारने, स्टेट गव्हर्नमेंटने डबल FSI दिलं। आपण जर खाली कार पार्किंग घेतलं तर 2.5 FSI होईल, आणि 2.5 FSI म्हणजे हे सगळं पाडून इंडिव्हिज्युअली बांधकाम करायला परवानगी द्यायला पाहिजे। आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे अनेक वर्षापासून फ्री होल्ड लँडची मुद्दा पेंडिंग आहे। आता प्राधिकरणचं सगळं प्लॉट ओनर सगळं कॉर्पोरेशनला अटॅच झालेलं आहे। त्यामुळे जनरल बॉडीमध्ये जर ठराव पास केलं की हे फ्री होल्ड करायचं आणि त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटला फॉलोअप केलं तर हे काम होऊ शकतं।